सकाळी सकाळी आमचा ब्रेकफास्ट चालू आहे। माझा अंगारकीचा उपवास आहे आणि हिचा उपवास नाही आहे, पण ही जी मजा चालू आहे, केक खाते ती। पप्पांनी रात्री केक आणले होते तिच्यासाठी, पण ती झोपली होती। पेस्ट्री आणला होता, ती आता पेस्ट्री खाते। हॅलो कर, गुड मॉर्निंग बोल। गुड मॉर्निंग। काय? गुड मॉर्निंग। ओके। माझा केक आले पप्पा। तू काय करते? केक खातो। केक कसा आहे? छान आहे। खूप जास्त गरम होत आहे आणि साडी पण खूप दिवसानंतर नेसली आहे, त्याच्यामुळे जास्तच त्रास होतोय मला। पण आज अंगारकी संकष्टी आहे, त्याच्यामुळे आज विचार केला साडी नेसूया। आणि जेवण पण आमचं बनवून झालंय। तर जेवण बनलं आहे पुलाव आणि हे बघू शकता पुलाव आहे। पुलाव बनवलाय आणि वरण आहे। पुलाव आणि वरण आहे। तर मी ह्याच्यामध्ये आता थोडेसे बटाट्याचे काप केलेत, फ्राईज सारखे, पण फ्राईज नाही आहेत ते। मी त्याला थोडासा मसाला वगैरे टाकून, चिली पावडर वगैरे टाकून असं थोडंसं फ्राय करणार आहे, शॅलो फ्राय। तुझं काय ग मध्येच मुडके? ही आली आहे किचन मध्ये, हिचं काय वेगळंच असतं, माझं काहीतरी वेगळं आणि हिचं काहीतरी वेगळं। तुमच्या घरात सगळ्यांचं वेगवेगळं काहीतरी चाललेलं आहे। ती जी केस विंचरलेली आहेत, पण सॉरी विंचरायची आहेत, धुतली आहेत ना, तर ती सुकत नाहीत बरोबर। मी आता ही सगळी तू अडकवलीस ना, तुला काय गरज होती चाप लावायची? तू बाहेर जाईल जर मम्मा लगेच 2 मिनिटात येते। 7 वाजता जेवायचं आहे ना, म्हणून उपवास सोडायचा आहे मला लवकर। जा तिकडे जा। भाजी सुद्धा झाली आहे, आता आम्ही हे खातो। मनोबल खचवण्याचा प्रयत्न करणार तर अहिल्या शब्द देणार की जर पारू स्पर्धेत हरली तर ती तिचं साम्राज्य सोडून निघून जाणार आणि सगळ्या घरच्यांना धक्का बसणार। तर गुन्नू, मला सांग, तू अभ्यास का करत नाही? इकडे दिशा विरोधात स्पर्धेत भाग घेणार का हे पाहूयात आजच्या भागात। तू मग अभ्यास का करत नाहीस? या खेळते मी अभ्यास। गुंडुरे माझे छोटा पिंडी आहे काय? मला सांग, तू स्कूल मध्ये का नाही गेलीस आज? तू स्कूलला गेली? अगं स्कूलला नाही, स्कूलला टीचरकडे। हा मी किचडगी तू गेली टीचरकडे? कधी? तर आमचं जेवण पण झालं आहे आता बनवून। आणि जेवणामध्ये मी आज पुलाव बनवला आहे, वरण बनवलं आहे
आणि बटाट्याची भाजी बनवली आहे. असं सिंपल पेरी पेरी बटाटा असं म्हणजे मी बनवते असं आधीमध्ये. तर बटाट्याची भाजी फक्त जिऱ्याची फोडणी करून थोडंसं मिरची पावडर, थोडीशी हळद घालून पेरी पेरी मसाला घालून तर मी नेहमी बनवते तशी. तर तशी मी भाजी बनवली आहे आणि डाळ बनवली आहे, वरण बनवलं आहे आणि पुलाव बनवला आहे. थोडेसे व्हेजिटेबल्स टाकून, ड्रायफ्रूट थोडेसे टाकून एवढंच जेवण बनवलं. चपाती वगैरे बनवली नाही, कारण चपात्या बनवून पण काय उपयोग नाही. आमच्याकडे चपात्या खाल्ल्या जात नाहीत. आणि आता तुम्ही बघाल तर रात्रीची पण 2 चपात्या माझ्याकडे असेल. 1 मिनिट. आता सुद्धा 2 चपात्या आमच्याकडे रात्रीच्या बाकी आहेत. कालच्या रात्रीच्या 2 चपात्या आहेत. दीड चपाती, 2 नाही आहे. तर चपाती बनवण्यात काही अर्थ नाही आहे. चपात्या बनवल्या तर ते चपात्या अशाच उरतात आणि कोणी खात पण नाही आणि काय नाही. आणि जबरदस्तीने मला द्यावे लागतात की चपाती आहे, चपाती संपव, चपाती आहे, चपाती संपव. ते संपव करून मागे लागून कुठली गोष्ट आपण देतो ना तर ते त्याची किंमत राहत नाही. म्हणून मी विचार केला की चपात्या बनवतच नाही, कारण की मी पण आता थोडंसं जेवणार आहे. मी आता ॲक्च्युली 7च्या नंतर जेवत नाही असं आहे, पण 7-7:30पर्यंत जेवून घेते मी. पण आता जरा ते मध्ये पप्पा पण आलेले आहे, तर तेव्हा पण थोडंसं आमचं शेड्यूल बदललं होतं. आणि बोलते ना मम्मा, पप्पा आलेले तेव्हा सुद्धा एक थोडंसं शेड्यूल बदललेलं, कारण पप्पांबरोबर जेवायला लागायचं होतं आणि पप्पा लवकर जेवत नव्हते एवढे 7:30 वाजता. तर त्यांच्याबरोबर मी पण जेवायचे उशिरा, तर त्याच्यामुळे माझं पण शेड्यूल बिघडलं होतं थोडंसं. परत मी लाईनवरती आणण्याचा प्रयत्न केला, पण काय उपयोग झाला नाही. परत मग ते कुठे ना कुठे होतच होतं पुढे मागे. परत मी आता एक सुरू केलं आहे, मी टायमावरती परत मी टायमावर सुरू केलं आहे. तर आता तो टाईम 7:30 पावणे 8पर्यंत जास्तीत जास्त असं होतं ना, तर मला पावणे 8 होतात. अदरवाईज मी 7:15 7:30च्या आसपास जेवते. तर आता 7:05 झाले, तर विचार केला 7:05 7 झाले. माझ्या घड्याळामध्ये 6 वाजले. ॲक्च्युली काय झालं, ते घड्याळ सेट केलं ना, तर ते चुकून ते 1 तास मागे सेट केलं. बरोबर एक्झॅक्टली आता 6:05 झालेत, 6:05 6:07 झालेत, म्हणजे 7 वाजून 6 मिनटं वगैरे 5 मिनटं झाले असतील बघा ॲक्च्युली. तर मग आता 7च्या नंतर मी 7:15 7:30 नंतर मी जेवू शकते. 7:15पर्यंत बत्तीचा टाईम असतो ना, 7:30पर्यंत. 7:30 नंतर मी जेवते, 7:30 वाजता जेवते. उपवास सोडायचा आहे. तर मग असं काय गोड मी बनवलं नाही, कारण ॲक्च्युली झालं आहे काय, तर डीमार्टचं सामान सगळं संपलं आहे. आणि डीमार्टचं सामान संपल्यामुळे मला घरामध्ये तूप तेल वगैरे सगळंच संपलं आहे. साखर पण संपली आहे. तूप तेल साखर ॲक्च्युली सगळंच संपलं आहे. मला वाटतं उद्या जावं लागेल, मला उद्या वगैरे जाऊन येईल, कारण तेल तर बिलकुलच नाही आहे. आता थोडंसं होतं ते भाजीला फोडणी करण्यापुरतं होतं. पापड पण मी फ्राय नाही केले, कारण पापड फ्राय करायला पण तेल लागेलच ना, तर मग मला तेल आणावंच लागणार आहे. मी आता मी इथून आणलं असतं, पण नको इथून आणायला, कारण की इथून महाग पण पडतं आणि ते पुरवठ्याला येत नाही. आपण इथून आणतो ना, एक पिशवी आणलेली ती पुरवठ्याला येत नाही. तर मग मी त्यापेक्षा एकत्र डीमार्टमधूनच घेईल. त्याशिवाय तर काही फोडणी बिडणी पण होऊ शकत नाही. तूप तेल साखर जाताना असं पण आम्हाला डीमार्टला जायचं बोललं तर 100 रुपये खर्च येतोच जायला. मी कशी तरी शेअरिंग अर्धवट शेअरिंगने जाते आणि अर्धवट रिक्षाने जाते, चालत जाते. त्याच्यामुळे जाताना मला 15 रुपीज लागतात, 15 रुपये लागतात, पण येताना 80 रुपये लागतात. तर ते फिक्स आहेत आणि सामान पण असतं ना, त्याच्यामुळे सामानामध्ये सामान असताना आपण चालत येऊ शकत नाही, प्रश्नच येत नाही. मग त्याच्यामुळे मग येताना लागतं थोडं, येताना सामानसुद्धा असतं भरपूर, मग ते घरापर्यंत येतं. तर 100 रुपये असा पण खर्च होणार. विचार करते 2-3 दिवसानंतर मी इथून थोडंसं मागवून घेते. थोडंफार तूप वगैरे तर ॲडजस्ट करेल मी. तेल मागवून घेते, साखर मागवून घेते, पाव किलो अर्धा किलो मागून दुकानातून घेऊन तेलाची पिशवी वगैरे एखादी मागून 2-3 दिवस काढते आणि 2 दिवसांनी मी सामान भरेल. आता सामान भरायला मी जाऊ शकत नाही, पण नेसेसरी 100 रुपीज फुकट जातील माझी, कारण मी एवढं सामान तर आणणार नाही. आता बिल पण डबल होतं. मी लास्ट टाईम भरलेलं ते एकत्र बिल बनलेलं माझं, तर एकत्र मला बर्डन येणार ना महिन्याला सांभाळताना. 2 महिन्याचे बिल माझे एकत्र आले होते, कारण मला लक्षातच नव्हतं की ते क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट बनलेलं नाही आहे. आणि मी गेली होती डीमार्टला आणि मी सामान आणलं आणि सामान आणलं आणि
मला लक्षातच नाही की ते स्टेटमेंटमध्ये दुसरं पण बिल त्यातच आहे. आणि नंतर मी ते स्टेटमेंट आलं तर समजलं की दोन्ही बिल ह्याचंच झाले. तर मग ते एकाच महिन्यामध्ये दोन्ही भरायला आले मला आता 1 तारखेला. पण आता मी पुढच्या वेळी असं विचार करून करेन की थोडं ते बिल जनरेट झाल्यानंतर मग जाऊन येईल दुसरीकडे. तर मी अशा हिशोबाने माझं घर मॅनेज करते ॲक्च्युली, कारण की घर आपल्यालाच मॅनेज करायचं आहे. प्रश्न पैशांचा नाही, प्रश्न हिशोबाचा असतो. ॲक्च्युली पैसे तर मला मिळतील, असं घर चालवायला असं काही घराचा प्रॉब्लेम नाही असं काही संपलेत पैसे तर कधी नाही असं नाही. पैसे घर चालवायला मिळतात. पण प्रॉब्लेम हा आहे की जर आपण आधीच बजेट तोडलं तर मग ते डिफिकल्ट होतं ना. मग नंतर मग हिशोबासाठी डिफिकल्ट होतं. म्हणून मी हिशोबाला बरोबर चोख असते. मी माझ्याकडे खूप सगळ्या विषयावर गेल्या माझं लग्नाला 8 वर्षापासूनचं माझा सगळा हिशोब. फक्त मध्ये माझे 3 वर्ष मिस झालेले, पूर्णपणे 3 वर्ष मी हिशोब नव्हता घेतला तेवढा. कारण 3 वर्षामध्ये हिचा जन्म झाला तर 3.5 वर्षाची आहे. 3 वर्ष मी हिशोब बिलकुल ठेवला नव्हता, कारण मला सुचतच नव्हतं ते सगळं करणं. तर मी हिशोब ठेवूच शकले नाही. सगळं आधीपासूनचा हिशोब आहे सगळं. मला कोणी मला विचारलं ना किती वर्षापूर्वीचा हिशोब, तरी पण तुम्ही हिशोब इझिली देऊ शकता. आणि माझी साडी ह्याच्यामध्ये उलटी दिसते, पण माझी उलटी साडी नाही आहे, ही सरळ साडी आहे. फ्रंट कॅमेराने शूट करते ना, त्याच्यामुळे साडी उलटी दिसते. मी मगाचपासून विचार करते मला साडी उलटी का वाटते. कधीपासून मी विचार करते माझी साडी उलटी वाटते. त्याची उलटी नाही आहे साडी. फ्रंट कॅमेऱ्याला शूट केलं होतं, बॅक कॅमेऱ्याला समजत नाही की शूट होतं आहे की नाही होते. अजून मला तेवढं मला जजमेंट नाही अजून ना, की मला बॅक कॅमेऱ्याने मी शूट करते तर मला असं परफेक्ट मी शूट होतं आहे असं. त्याच्यामुळे मी फ्रंट कॅमेऱ्यानेच करते. मी ट्राय करते आता. तर आजचा हा ब्लॉग मी आता इथे थोड्या वेळाने आता जेवणार आहे, तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आणि तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय आणि हॅपी अंगारक संकष्टी. योग्य निर्णय घ्यायची शक्ती. बाय कर. बाय तसं नाही, असं करायचं. बाय. तुम्हाला जर आमचा इंटरनॅशनल कॉन्टेस्ट मध्ये पार्टिसिपेट करताय तुम्ही, जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. हो मॅडम, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजिबात विसरू नका. कॉन्टेस्ट मध्ये प्रेझन्स ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यासाठी ब्रेनची गरज असते. तर भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. काय करणार? टिल देन बाय बाय. हां, आणि हे मिशोवरून घेतले आहेत. हा सेट आहे बघा. मी आज मुद्दाम घातला होता, मला खूप दिवसांपासून घालायचा होता पण मी घातला नाही. पण मी आज विचार केला की हा ट्राय करते. आणि हा आहे, हे नाही, ही हे माझं मंगळसूत्र आहे. हे छोटं मंगळसूत्र डेलीचं. हे नाही, हे हा तुम्ही बघू शकता. हा जो आहे ना, इतका सुंदर आहे ना. हा मिशोवरून घेतला आहे मी. ह्याची प्राईस आहे 250 समथिंग आहे. 250च आहे ॲक्च्युली. 4-5 रुपये वर खाली असतील. 250 रुपयाचा हा जो सेट आहे हा खूप सुंदर सेट आहे. आणि मला हा खूप दिवसांपासून मला घ्यायचा होता. आताच मध्येच मी घेतला, 1 महिना पण नसेल झाला आणला आहे. पण मी ह्याला खूप दिवसापासून विचार करत होती. मी बोलू दे ना बाळा. आणि ह्याच्यावरचे हे इयरिंग्स आहेत कमळाचे.
तर हे मिशोवरून बाय केलं आहे आणि खूप सुंदर आहे हा सेट. मला खूप दिवसांपासून आवडत होता, तर मी विचार केला की घेऊन टाकते. नकली घालायला थोडंसं ऑकवर्ड वाटतं, पण ॲक्च्युली असली घालण्याचं तर हे पण राहिलेला नाही, जमाना पण राहिलेला नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे कोणी पटकन हात काही केलं काढून घेतला तर तो, आणि आपण खरेदी पण करू शकत नाही सध्या नवीन. तुम्ही बोलात 1 लाख रुपये तोळा सोनं आहे, तर आपल्याला सोनं तर सध्या परवडणार नाही घेणं. तर मी आपल्याला सोनं परवडणार नाही, तर आपण मला असं वाटतं हे नकलीसारखं दिसतसुद्धा नाही आहे, आणि असली नकली आता काय उरलेलं पण नाही आहे. तुम्ही हवं तसं वेगवेगळ्या डिझाईन करू शकता. आपण सोन्याचे एवढे 4 व्हरायटीमध्ये घेऊ शकत नाही, हार वगैरे किंवा असं नेकलेस, इयरिंग्स, बँगल्स वगैरे आपण असे व्हरायटीमध्ये घेऊ शकत नाही सोन्याचे. पण नकलीमध्ये आपण सगळं व्हरायटी घेऊ शकतो आणि हवं तसं डिझाईन वगैरे मिळतं. आणि मला असं वाटतं की सोन्याच्या दागिने आता घेण्यामध्ये कुणाला परवडण्यासारखं पण नाही आहे, कोणी आता घेऊसुद्धा शकत नाही जास्त. घेणारे घेत असतील, पण मला असं वाटतं की कोणाला परवडण्यासारखं नाही सध्या, कारण 1 लाख रुपये तोळा सध्या सोन्याचा भाव आहे कदाचित. म्हणजे मला एक्झॅक्ट भाव आजचा माहिती नाही आहे, पण असं आहे, समथिंग आहे. तर मला असं वाटतं की हे अशा टाईपचे तुम्ही जर घेता तर खूप सुंदर वाटेल. आता फेस्टिवल सीझन पण येतं आहे, तर फेस्टिवल सीझनसाठी मला असं वाटतं हा हार माझ्यासाठी खूप परफेक्ट आहे. आणि मी मुद्दाम ही ग्रीन साडी घातली आहे. ही साडी माझी खूप फेवरेट साडी आहे. ही माझ्या भावाने मला गिफ्ट केली होती, मानलेल्या भावाने. तर मानलेल्या भावाने माझ्यासाठी ही साडी मला गिफ्ट केली, मला रक्षाबंधनच्या दिवशी मला गिफ्ट केली. आणि मला असं वाटतं की या साडीला जवळपास 15 वर्ष तरी झाली असतील. म्हणजे मी जॉबला होते मी तेव्हाची साडी आहे. लग्नात म्हणजे 8 वर्ष झाले, त्याच्या पण अजून 7-8 वर्ष आधीची साडी असेल, कारण की मी तेव्हा जॉबला होते आणि तेव्हा तिने साडी मला ही गिफ्ट केली होती. आणि ही साडी बारमेरवरून पाठवली होती. मराठी आहे ही साडी, नो डाऊट, पण सगळ्या वस्तू सगळीकडे भेटतात आता. तर ही मला बारमेरवरून साडी पाठवली होती. तर तुम्ही बघू शकता एवढी सुंदर साडी आहे ना, मला ही साडी खूप आवडते. आणि इथं जर कापड बघाल ना, हे बघा एकदम असं मऊ आहे, एकदम मऊ असं आहे, सॉफ्ट आहे आणि खूप मऊ आहे. तर ही साडी मला खूप जास्त आवडते. आणि मी जेव्हा पण कधी अचानक साडी नेसण्याचा जर विचार केला ना, तर ही साडीच मी प्रेफर करते, कारण ही मला नेसतासुद्धा लगेच येते, नेसायलासुद्धा इझी आहे, मला खूप कॅरी पण करता येते ही साडी. तर ही साडी मी आज नेसली आहे. जवळपास मला आता आठवत नाही मी लास्ट साडी कधी नेसली होती. आणि मी खूप वर्षानंतर आज साडी, महिन्यानंतर, वर्ष नाही बोलला, खूप महिन्यानंतर मी साडी नेसली आहे. आणि मला आज खूप बरं वाटते. मी सकाळपासून विचार केला होता साडी नेसेल आज. रक्षाबंधनपासून ॲक्च्युली चालू होतं माझं साडी नेसण्याचं, पण ते काय मुहूर्तच निघाला नाही मला, असं म्हणालं तरी चालेल. तर मी आज फायनली सकाळी विचार केला की नेसूया साडी. आमच्याकडे लाईट गेली. मी जसा विचार केला ना साडी नेसायची, तशी आमच्याकडे लाईटच गेली. आणि लाईट आमची अक्षरशः संध्याकाळी आली आहे 4:30 वाजता, नाही सॉरी 4:30 पावणे 5च्या आसपास लाईट आली. आणि लाईट आल्या मग मी विचार केला नाही, मला जर करायचं आहे, जर लाईट आली आहे तर मला करायचं आहे, म्हणजे करायचं आहे साडी नेसायची. तर मी साडी नेसली, जेवण वगैरे पण बनवलं मी साडी नेसली. तर खूप गरम खूप होतं, साडी नेसण्याची सवय मोडली आहे, पण मी ट्राय करते परत त्या गोष्टी करण्याचं जे मी खूप आधी करत होते. कारण मी आधी टीचर होते स्कूलमध्ये, तर तेव्हा आम्हाला कंपल्सरी साडीच होत्या. फायनली मग साडी नेसण्याची सवय माझी आधीपासूनची आहे. माझा आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये उद्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. बाय बाय. तर बाय बाय. पप्पी